योग्य आहार म्हणजे काय अजून आपल्याला माहिती नाही. सगळे गैरसमज आहेत. योग्य आहार माहिती नाही. योग्य आहार म्हणजे काय माहिती आहे का? तासा 2 तासात थोडं थोडं खात राहायचं. जेवायलाच पाहिजे असं नाही. समजा सकाळी न्याहारी घ्या, ब्रेकफास्ट करू नका. आपण न्याहारी करतो का? आता किती माणसं न्याहारी करतात? जुन्यातली सोडून आहेत का आत्ताची मुलं पण न्याहारी करतात का? आहे का कोण? आत्ताचं पोरं काय? आत्ताची पोरं विचारले होय म्हणायचं. आत्ताचं पोर काय म्हणायचं आपण? बघा, ते एक माणूस फक्त न्याहारी करतो. सकाळी न्याहारी करा, त्याच्यानंतर आणि ती पण थोडी करायची. थोड्या वेळानंतर काहीतरी आपण बदाम वगैरे खायचं. त्याच्यानंतर थोड्या वेळानं फळं खावा. त्याच्यानंतर मनुके, बेदाणे, नंतर काहीतरी एखादं लिक्विड घ्या तुम्ही. म्हणजे एखादं फळ वगैरे असेल किंवा ताक असेल तर ते तुम्हाला बरं आहे, ताक वगैरे. तर असं काहीतरी करत करत आपण ते थोड्या थोड्या वेळानं पोटाला, ह्याला शरीराला काम लावायचं. म्हणजे काय होत नाही. आणि 7च्या आत जेवायचं. आमची आजी सांगायची 7 नंतर जेवतात ते भूत असतात. कारण भूतांचं चालू कधी होते? 7. निवद मावशी किती वाजता ठेवतात? ते भूतांचं असतंय ना, ते दामटी बिमटी काय काय करून पूर्वी ठेवायचे बघा. 7 नंतरच ना, बरोबर आहे काय? म्हणून आजी म्हणायची आमची 7 नंतर भूत जेवत्यात, तुम्ही जेवायचं नाही. 7 नंतर जेवायलाच वाढायची नाही. 7च्या आतच असाल तर. म्हणून आम्ही ओके आहे. आजही सवय मोडलेली नाही. आता 50 क्रॉस केल्यापासून एक वेळचं जेवतोय फक्त. आता सध्याचं वय 55 आहे माझं. हां, पण मला आणि मुलाला उभं केलं, आम्ही दोघंच दिसतो, सारखंच दिसतोय. भाऊ आहेत का म्हणून विचारतात. मग हे अहो कसं आहे, राखायला लागते हो. स्वतःला म्हातारं समजायला नाही बघा. कुणी असू दे, म्हातारं समजलं की तुम्ही सपला. म्हणून म्हातारं समजू नका. आयुष्य सुंदर बनवा. चला आपण पुढं घरगुती उपायांसाठी थोडं बघून, थोडं माता भगिनीनं सांगतो संस्कार संस्कृती. आपण आलो होतो साडीवरती, बरोबर आहे ना? तर साडी ही फार महत्त्वाची आहे. आता फक्त सणाला नेसली जाते, पण साडी जर असेल ना तर पायांच्या मधलं अंतर जे आहे ते योग्य प्रमाणात पडतं आणि त्याच्यामुळं गर्भाशयात गाठी होत नाहीत. लक्षात घ्या, तुमच्या पायामधलं अंतर जर योग्य असेल ना तर गर्भाशयात गाठी होत नाहीत, अपचनाचा त्रास होत नाही. आर्मीतल्या लोकांना, पोलीसमधल्या लोकांना काय, आता पोलीसमध्ये कसं आहे, वेळच नसतो त्यांना काय बोलण्यात अर्थच नाही. कारण एवढा सगळा बाजार वाढला आहे हल्ली, त्यामुळे पोलिसांना वेळ नसतो. पण आर्मीतल्या लोकांची परेड का घेतात? बरं, परेड घेतात पण ठराविक अंतरावरती सगळ्यांचे पाय पडतात बघा. मागे पुढे असतात का? तसं मी माता भगिनींना सांगतो, एक ठराविक अंतरावरती जर आपले पाय पडले तर अपचनाचा त्रास, गॅसेसचा त्रास, आपल्याला पण सांगतो सगळ्यांना, गॅसेसचा त्रास सगळा निघून जातो. आणि मेन म्हणजे पोट व्यवस्थित राहतं, गर्भाशयावर गाठी होऊ शकत नाहीत, पाण्याचे बबल आत होतात ते होऊ शकत नाहीत. हे करून बघा, मी पाया पडून सांगतो. चालायचं असेल तर ठराविक ह्याच्यातच पायामध्ये अंतर पाहिजे. कोटा साफ होण्यासाठी सुद्धा चालणं गरजेचं आहे, ते पण ठराविक अंतर पाहिजे. बरीच लोक म्हणतात काय हो, मी चालायला जातोय की माझा कोटा साफ होत नाही. म्हणजे पायातलं अंतर चुकतंय तुमच्या, हे लक्षात घ्यायचं. पायातलं डिस्टन्स जर व्यवस्थित ठेवला तुम्ही, हे जीन्स पॅन्ट आल्यापासून सगळं अवघड झालंय. जीन्स पॅन्ट आल्यापासून मुली जीन्स पॅन्ट घालायला लागल्या ना, तसं बघा थोडंसं कठीण झालेलं आहे. घाला तुम्ही, मी काही नको म्हणत नाही, पण पायातलं अंतर आहे ना हे व्यवस्थित राखा. तर आणि तरच तुमचं तब्येत चांगली राहील. अन्यथा बलकी व्हायला लागता तुम्ही, अनावश्यक चरबी शरीरावर साठायला लागते. पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या. पूर्वी झगा पोलका असायचं मावशी, बरोबर आहे ना? त्याच्यात सुद्धा बघा, त्याच्यात सुद्धा बरोबर ठराविक अंतरावरतीच पाय पडायचे. म्हणून पूर्वीच्या मुली वगैरे स्ट्रॉंग असायच्या, पूर्वीच्या ज्या स्त्रिया असायच्या त्या स्ट्रॉंग असायच्या. हे समजून घ्या आणि मग वागा. मी तुम्हाला का सांगायला लागलो हे, ह्याच्यात काय माझं काय टेलरचं दुकान नाही हो, का साडीचं दुकान नाही, साड्या नेसा म्हणायला लागलो ते. पण त्याची गरज काय आहे हे समजून जावा. तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं तर केस चापून चोपून बांधायचे असतात. हल्ली जसे केस सोडतात ना असं करतात बघा, तसं एवढेच राहायला लागले. हां, पूर्वी कुठंपर्यंत असायचे केस बांधलेले, वेणी घातलेली असायची. आता शाळेला जाताना वेणी, शाळा संपली, कॉलेज सुरू झालं, केस एवढेच. आणि आता मुली वाढवायला लागल्यात थोडं, आता थोडं बदलच चाललंय. तर हे अजून बदल व्हायला पाहिजेत. वेणी घालून व्यवस्थित चापून चोपून केस बांधा तुम्ही, बघा तुमची केस गळती होत नाही, चांगली राहते. तुम्ही पण टोपी फेटा काहीतरी डोक्यावर ठेवत चला, हे केस जात नाहीत, राहतात, पण त्याची काळजी घ्या. तर तशा पद्धतीनं अजून जर सांगायचं म्हटलं
तर पूर्वी कुंकू लावायच्या बायका, कुंकू लावायच्या अशा. आत्ताच्या झालं बघा. तर हे जर केला, चष्मा लागत नाही, चष्मा लागत नाही किंवा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही. आता मायग्रेन वगैरे जे आहे ना, सर्दी साचली, मायग्रेन झाला, अर्धशिशी झाली, माता उठतो, ह्या सगळ्यांसाठी अर्धशिशीचा त्रास असेल तर कच्चा पेरू उगाळून लावायचा 10 मिनिटांमध्ये ओके. डोकं दुखायला लागले संध्याकाळी चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद शांत बसायचं, अर्धा ग्लास पाणी प्यायचं, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय.